राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा बाजारातील दोन चांगल्या बातम्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, एक बातमी आहे बांगलादेश कांदा निर्यातीबाबत, तर दुसरी बातमी आहे सध्या कांद्याचा बाजारभाव थोडासा सुधारलेला आहे. तर हा भाव कशामुळे सुधारलेला आहे आणि किती दिवस बाजारभाव टिकून राहू शकतो याबाबत कांदा निर्यातदारांचं मत नेमकं काय आहे याविषयीच्या या दोन महत्त्वाच्या चांगल्या बातम्या आपण आत्ता पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, जास्त आपला वेळ न घेता सुरुवात करूयात पहिल्या चांगल्या बातमीला. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की बांगलादेशने कांदा आयात ही भारतातून सुरू केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी 50 आयात परवाने हे रोज देण्याचं ठरवलं होतं आयातदारांना तेथील. त्यानंतर 200 आयात परवाने देण्याचं त्यांनी निर्णय घेतलेला होता. मित्रांनो, आता त्यांनी आयात वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. पुढील 2 दिवसामध्ये म्हणजेच आज 15 डिसेंबर 2025 व 16 डिसेंबर 2025 सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस दररोज 575 कांद्याचे IP हे जारी केले जाणार आहेत. प्रत्येक IPमध्ये जास्तीत जास्त 30 टन कांदा हा मंजूर केला जाणार आहे. मित्रांनो, 2 दिवस जास्त कांदा आयात हा बांगलादेश करणार आहे. त्यांनी आयात परवाने या 2 दिवसासाठी वाढवलेले आहेत. ही एक चांगली बातमी कांदा उत्पादकांसाठी आहे. तर मित्रांनो, पाहूयात दुसरी बातमी. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यात आवक 54% घटली आहे. त्यामुळे दरात क्विंटल मागे 500 रुपयांनी वाढ होऊन भाव 2500 ते 3200 रुपयांवर गेले आहेत. शहरातील बाजारात दर किलो मागे 7 रुपयांनी वाढून 35 रुपये झाले आहेत. भावात तेजी आगामी 2 महिने राहणार आहे. सध्या रब्बी कांदा संपल्याने खरीपाला मागणी वाढली आहे, मात्र त्याची आवक कमी असल्याने दरात वाढ होत आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज पटेल कांदा एक्सपोर्टर यांनी दिली आहे. मित्रांनो, 30,000 क्विंटलपर्यंत आवक घटल्याचा परिणाम आहे. नाशिक जिल्ह्यात डिसेंबरमध्ये दरवर्षी बाजार समितीत 55 ते 60 हजार क्विंटल कांदा दाखल होतो, मात्र यंदा तो 25,000 क्विंटलपर्यंत दाखल होत आहे. तसेच बांगलादेशामध्येही भारताची कांद्याची मागणी वाढल्याने दरात वाढ ही होत आहे. मित्रांनो, पावसामुळे दक्षिण भारतातील कांद्याचे नुकसान झाल्यानेही दरवाढ होत आहे. तसेच महाराष्ट्रातील बागलाण, देवळा, कळवण आणि चांदवड तालुक्यातील रब्बी कांद्याचे देखील नुकसान झालेले आहे. नेहमीच्या अवकेच्या तुलनेत कांदा कमी प्रमाणात येत असल्याने दरात वाढ झाली आहे. ही परिस्थिती आगामी 2 महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती विकास सिंग कांदा निर्यातदार यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, कांदा निर्यातदारांच्या मतानुसार आगामी 2 महिने कांद्याच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा ही टिकून राहू शकते, असं त्यांचं मत आहे. तर आपल्याकडील नेमकी काय परिस्थिती आहे नवीन कांद्याची आपल्याकडे आपल्या भागामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की याची माहिती आपल्याला टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.